सप्रेम नमस्कार। शेतकरी, राबणारा शेतकरी, जातीवंत शेतकरी, आमचा कार्यक्रम आहे शेतकऱ्याच्या बांधावर। आज आम्ही चौसाळा तालुका जिल्हा बीड या ठिकाणी समाज विकास संस्थेच्या ट्रस्टी विश्वस्त यांच्या बांधावरती आहोत। या बांधावरती एक आंब्याचं झाड दिसलं आणि मी लगेच आनंदित झालो, कारण मला झाडासोबत राबायला रमायला खूप आवडतं। म्हणून मी ताईंची मुलाखत घेतली, त्या सांगितलं की हे झाड याचं महत्त्व मी सांगते, आणि म्हणून आपण थेट शेतकऱ्याच्या बांधावर आणि आंब्याच्या झाडासोबत काय नेमकं आहे, ते गुपित काय आहे, ते धार्मिक काय आहे, ते अधिष्ठान काय आहे, आपण जाणून घेणार आहोत। ताई नमस्कार। नमस्कार भाऊ नमस्कार। सुनबाई नमस्कार। मला सांगा, हे जे आंब्याचं झाड लावलेलं आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे? हे आंब्याचं झाड इथं का लावलं आपण, जरा समजून सांगा आम्हाला। चालतंय सर। हे आंब्याचं झाड आम्ही ना, आमचे सासरे वारले तेव्हा मी एका कुंडीत लावलं होतं, म्हणजे वारले नंतर त्यांची रक्षा इथं आणून विसर्जित केली। आता नदीत नाल्यात टाकतात लोक, ते पाणी प्रदूषित होतं, त्याचे आपल्या शरीरावर परिणाम होते। त्याच्यामुळे आम्ही ती रक्षा इथं आणून हे केली, त्याच्यावर हे आंब्याचं झाड लावलं। आणि त्यांची कायम जसं जसं हे झाड मोठं होईल, सगळ्यांना सावली देईल, फळ देईल, ते कायम आपल्या स्मरणात राहील, याच्यासाठी आम्ही हे झाड लावलं। त्याला नाव पण आमच्या सासऱ्यांचं हरिभाऊ नाव होतं, तर आम्ही ह्या आंब्याला हरी असं म्हणतो। खूपच छान। शेवट जात असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, ते मराठा असतील, कुणबी असतील, साळीमाळी असतील, सर्व शेतकरी हे आपले बांधव आहे, त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकाल? मी एवढाच संदेश देते, शेती करत असताना एकतर हे वातावरण असं झालंय, सगळं तुम्ही बघितलं सर, आता ह्या पिकाकडे बघा, एवढं छान सोयाबीन आलतं, त्याच्यात आता 1 क्विंटल सुद्धा सोयाबीन होणार नाही। पण शेतकरी असा आहे, सगळ्या जगाचा पोशिंदा आहे, बरोबर, आणि एवढ्यातून सुद्धा त्याला सगळ्याला देण्याची, खाऊ घालण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते, बरोबर। आणि एवढ्या सोयाबीन मधून आता ह्या वाटणीत 5-10 क्विंटल सोयाबीन झालं असतं, 2 क्विंटल सुद्धा होणार नाही, तरी पण शेतकरी हारत नाही। सगळ्यांनी न हारता, जरी आपले पिकं गेली असतील तरी खंबीरपणे उभा राहणार। बळीराजासारखा दुसरा कोणी नाही, बरोबर, बळीराजा पुन्हा उभा राहतो सगळ्याचा। अजून थोडंसं मला तुम्हाला आंब्याच्या झाडाकडे घेऊन जायचंय। चालतं। असं पूर्वजांच्या आठवणीसाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय करावं? जे आपले पूर्वज जे समजा जातील, गेल्याच्या नंतर त्यांची राख अशी न कुठं टाकता ते शेतामध्ये किंवा घराच्या पुढं कुठं बी आपल्याला ते झाड लावावं। सावली देतं, ऑक्सिजन देतं, त्याची फळं भेटती, सावली भेटते, आपले लेकरं बाळ त्याच्या खाली खेळते, त्याची आठवण आपल्या कायम स्मरणात राहती। त्याच्यामुळे राख न दुसरीकडे टाकता त्याच्या कुठलंही झाड लावावं। धन्यवाद। थँक्यू। धन्यवाद सर।